नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। नासिक शहर के मुंबई नाका पुलिस स्टेशन की गुन्हे शोध पथक को एक बड़ी कामयाबी मिली है। गरीब और भोले भाले युवकों को प्रेम जाल में फंसाकर लाखों रुपए की ठगी करने वाली महिला गैंग का पर्दाफाश किया गया है। पुलिस जानकारी के अनुसार इस मामले में एक पीड़ित युवक को शादी और प्रेम संबंध का झांसा देकर करीब 9,28,000 रुपए की आर्थिक ठगी की गई। शिकायत मिलने के बाद मुंबई नाका पुलिस ने तुरंत जांच शुरू की और तकनीकी विश्लेषण व गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए महिला गैंग की कई आरोपियों को गिरफ्तार किया। पुलिस ने इस मामले में महिला आरोपी समेत अन्य साथियों को हिरासत में लिया है। जांच में सामने आया कि यह गैंग अलग अलग लोगों को अपने जाल में फंसाकर उनसे पैसे ऐंठने का काम करती थी। इस पूरी कार्रवाई को नासिक शहर पुलिस आयुक्तालय के मार्गदर्शन में मुंबई नाका पुलिस स्टेशन की टीम ने अंजाम दिया। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी हुई है और यह पता लगाया जा रहा है कि इस गैंग ने और कितने लोगों को अपना शिकार बनाया है। ऐसी ही ताजा और सटीक खबरों के लिए जुड़े रहिए इंडिया 79 न्यूज के साथ। रिपोर्टर तबरेज शेख के साथ जहीर खान नासिक। 30 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील फिर्यादी पुरुष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली मुंबई नाक्याला की काही दिवसापूर्वी इथे नाशिकमधील जे मध्यस्थी आहेत त्यांनी एका महिलेसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी लग्न करून गावी गेलो आणि 8-15 दिवसातच तिला परत घेऊन आले आणि नंतर तिचे वडील आजारी, वडील वारले असे खोटे कारण सांगू लागले। त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असं यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहेत। आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे। मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना, तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत हे टोटल, ही टोळीच आहे यांची। असे 3 लोकांना त्यांनी एकाच गावामध्ये फसवलेलं आहे। सर, आपल्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी तरुणांना ज्यांचे विवाह झालेले नाहीत या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की आपण विवाह जुळवताना व्यवस्थित खात्री करणं गरजेचं आहे। ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहात त्यांचं कुटुंब आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तपासणं गरजेचं आहे आणि पैसे देऊन तुम्ही लग्न करतात तर त्यामागे एक शहानिशा करूनच ही गोष्टी कराव्यात आणि या अशा फसवणुकीपासून त्यांनी आपलं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो।